नमस्कार, तुम्ही कसे आहात आणि छान असाल अशी मी मनापासून आशा करते। तर माझं नाव आहे मनीषा आणि माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर मी आज आले आहे माझ्या माहेरी आणि त्याचं कारण पण तसं खासच आहे। तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा, तुम्हाला पहा पोळ्याचा गारवा पण घेऊन आले आहे मी येताना आणि ते कशासाठी घेऊन आले आहे, कशाचा कार्यक्रम आहे तुम्हाला लवकरच समजेल। तर त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण पाहावा लागेल। चला तर मग आता कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे आणि मी आता गारवा वगैरे तिथे घेऊन जात आहे। चला तर मग व्हिडिओ नक्की बघा। चिकन आंबील आणि हे घेऊन जा वाट्या आंबील तुझ्याकडनं आंबील आणि चमचा तेल लावून दे वाट्या मी घेतो। नाव घ्या की येते येते घ्या छोटस घे लहान अगं घे ग ए येते मनीषा थांब की महादेवाच्या पिंडीला बेल घालते वापरून पोपटरावांचं नाव घेते सर्वांचा मान राखतो। महादेवाला वाहतात बेल, कृष्णाला तुळशी, संतोषरावांचे नाव घेते गारव्याच्या दिवशी। हा जावा आता काकू शेवट मोठ्या जरा मध्ये बाहेर सेंटर बरोबर ठीक आहे। टोपी दे काढून त्याला मनीषा जरा टोपी दे त्यांना पाया पड दोघांचं म्हणजे आता हे कर देवाला पोळी काढा आणि द्यायला चौकट चांगले आहे।
बंद करा. तर अशा प्रकारे आता आमचा गारवा वगैरे सोडून झालेला आहे आणि तुम्हाला मगाशी म्हटलं होतं मी गारवा कशासाठी आणला आहे हे तुम्हाला कळालंच असेल आता. आणि हे माझ्या माहेरचं घर बांधत आहेत. हे पहा, पहिल्यांदा होतं परंतु जरा जुनं झालं होतं आणि भिंती वगैरे पूर्ण चिरल्या होत्या. त्यामुळे आता हे संपूर्ण माझा भाऊ संपूर्ण ते पाडून आता दुसरंच बांधत आहे. आणि हे पहा, खालचा पाया वगैरे तयार आहे आणि त्यानंतर या थोड्या थोड्या भिंती पण उभारण्यात आलेल्या आहेत. आणि हे पहा, आज मी खास यासाठीच गारवा घेऊन आले होते, कारण हे पहा मेन चौकट बसवण्यात आली आहे आणि ह्याच्यावर पहा नक्षी किती छान आहे. नक्षी खूपच छान आहे, चौकट तर खूप छान आहे. आणि आज मेन चौकट बसवण्यात आली त्यामुळे मीच पोळ्यांचा गारवा घेऊन आले होते. तर खरं तर मी सकाळीच आले आहे गारवा घेऊन, परंतु ही जी तुम्हाला चौकट दिसत आहे ती अजून आली नव्हती. म्हणजे जिथे करायला टाकली होती ती घरापर्यंत आली नव्हती. ती लोक घेऊन आले नव्हते अजून घरापर्यंत, म्हणून थोडासा उशीर झाला. मगाशी भावानं जाऊन चौकट घेऊन आला आणि त्यानंतर मग आता आम्ही थोड्या वेळानं गारवा सोडला. त्यामुळे मी व्हिडिओ चालू केला नाही आणि व्हिडिओ घरातून पण चालू करायला मिळाला नाही, कारण सकाळी 9:30चा मुहूर्त असल्यामुळे रात्रीच पोळ्या वगैरे करून ठेवल्या होत्या आणि पटकन इकडे यायच्या घाई गडबडीत मी नाही चालू केला व्हिडिओ. पण इथे येऊन पण उशीरच झाला. म्हटलं आता सकाळी पण व्हिडिओ नाही काढायला मिळाला, तर आता तरी काढूया म्हणून मग मगाशी पूजायच्या वेळी चौकट पूजायच्या वेळीच मी व्हिडिओ चालू केला. तर आता मी मुलांना पण सुट्टी पडलेली आहे आणि म्हणून मी आता 5-6 दिवस माहेरीच राहणार आहे निवांत. तर आणि मी तुम्हाला उद्या माझ्या माहेरच्या घरामध्ये म्हणजे इथे आम्ही कुठे कुठे स्वयंपाक रूम करणार आहे, कुठे बेडरूम करणार आहे, सर्व एक छोटासा व्हिडिओ बनवणार आहे. तुम्हाला पाहायला आवडेल का ते सांगा नक्की. आणि हे पहा, अशा प्रकारे माझ्या माहेरचं घर बांधत आहेत. तर तुम्हाला छोटासा व्हिडिओ माझा कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि लाईक करायला आणि माझे व्हिडिओ जर नवीन पाहत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.